मेथीची भाजी आणलेली आहे. मामा कुठून आणली मेथीची भाजी? ही सकाळी तुम्ही आलात म्हणून मी शेतामध्ये गेलो हा आणि माझ्या अक्काला या भाजीची खूप आवड आहे आणि आवड तर आहेच पण खाण्यासाठी खूप अशी बापरे शरीराला पौष्टिक अशी भाजी आहे आणि माझ्या दीदीला हा या भाजीमध्ये चिकन मटन अंडी असे खायला खूप आवडतं. म्हणून मी सकाळी शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आणली. बापरे आपल्या शेतामधली आहे मग ही भाजी. गाईज आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहोत आणि ही बघा तुम्ही हिरवा किती सुंदर जुड्या आहेत त्या मेथीच्या आणि या खरंच फक्त खेड्यामध्ये किंवा गावामध्ये भेटू शकतात आणि आपल्या ओरिजिनल आहेत ना शेतातल्या ऑर्गॅनिक आहे ही. याच्यामध्ये कोणतंही काहीच टाकलेलं नाहीये केमिकल काही याच्यामध्ये फवारणी केलेली नाही काही नाहीये. ही खास आपण घरच्या घरी खाण्यासाठी करतो आणि मग ह्या मार्केटमध्ये पण जातात का? हा मार्केटमध्ये सकाळी न्यावी लागते. माझा ड्रायव्हर नेत असतो गाडीमध्ये आणि बीट म्हणतात त्याला बीटावर जात असतात. बीटावर जातात. किती रेंज जातात मामा? किती एकर आहे? हा 3 एकर मध्ये आहे सध्या. 3 एकर मध्ये पूर्ण मेथी आहे का? मेथी कारण सध्या खूप मेथीचं सीझन चालू आहे आणि सध्या शॉर्टेज आहे हा आणि आपल्याला इथे खायला पण आवडतं. सर्वांना ते शरीरासाठी पण चांगलं असतं. हो ना. हे नियमित शुगर कंट्रोल मध्ये राहते. हो त्या उद्देशाने आणि तुला कशामध्ये आवडते मेथीची भाजी खास जास्त खाण्याचं म्हणजे? खिमामध्ये. मटन खिमा. अरे वा मस्तपैकी. मग आणि मामी तुम्हाला कशामध्ये आवडते? तुम्ही म्हणजे कशा प्रकारे मेथीची भाजी करता? मला अंड्यामध्ये खूप आवडते भाजी. हा पण सहसा हिवाळ्यामध्ये आम्ही चिकन मध्येच करतो. चिकन मध्ये करता का? मम्मी तुला कशामध्ये आवडती? मला मुगाच्या डाळीत हिरवी मिरची टाकून छान हो ना मुगाच्या डाळीमध्ये. टमाटर वगैरे. हे बघा गाईज किती सुंदर. हा हिरवी मिरची वगैरे टाकून हे बघा खूप भरपूर मेथीची भाजी आणलेली आहे. हे बघा आणि आपल्या शेतामधली आहे बरं का ओरिजिनल एकदम भारी. तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला सांगा तुम्हाला कशामध्ये मेथीची भाजी आवडती खाण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या कोणत्या तुमच्या मेथड आहे ते सांगा आम्हाला कमेंट करून कशा आहेत काय आहे ते. आणि मग तुम्हाला जर आवडत असेल तर या आमच्या टाकळीला मामाच्या गावाला माझ्या आणि मेथीची भाजी खायला मस्तपैकी ओरिजिनल शेतामधली. हो ना मामा? अजून काय सांगशील तू? जे कोणी खायला इच्छुक असतील आपले फॉलोअर्स म्हणा कोणी जे हा व्हिडिओ पाहत असतील ते म्हणा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी मला फोन करून अगोदर फोन करायचा. मी सर्व तयारी करून ठेवून आपल्या शेतामध्येच आपण पार्टी करूया. हो ना. अरे वा. हुरडा पार्टीचं कधी नियोजन केलेलं आहेस तू आता? आता ही ज्वारी येईल ना हा त्यावेळेस आपण सर्वजण मिळून शेतामध्ये जाऊया. ज्वारी किती एकर पेरली मग? ज्वारी जास्त नाही 2 एकर मध्ये आहे ज्वारी. म्हणजे आपल्या घरच्या पुरती का? आणि मग अजून काय काय शेतामध्ये टाकलंय? अगोदर सोयाबीन होतं कापूस हा तूर आहे. हा असं आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला शहर आम्हाला त्या गोष्टीचं तेवढं काही वाटत नाही. तुम्हाला शहरामध्ये बोर खायला हो. तेवढे मिळत नाहीत. आपल्या शेतामध्ये बोरीचे झाडे पण खूप आहेत. हो हा बोर पण खायला मिळते तुम्हाला. जांब आपल्या म्हणजे बाजूला आहे आपल्या शेतामध्ये नाहीये. होते पण ते काढून टाकले बाजूच्या शेतामध्ये. आणि तुरीच्या शेंगा शेंगा खूप आहेत तुरीच्या खूप आहेत ना तुरीच्या शेंगा. मग जर आपल्याला टाइम भेटला तर मग आज आपण जाऊ शेतामध्ये. हा नक्की मस्त. मी भाजी याच्यामुळे आता नाश्त्यामध्ये आपण करण्यासाठी मी सकाळी जाऊन आलो. खूप थंडी वाजत होती गाडीवर. हो ना. हा आणि तरी पण म्हणलं चला जाऊन आणूया. वाव खूप छान. मामाने शेतामधून जाऊन आणली आहे खास आमच्यासाठी बरं का. कारण की मामाला पण असं वाटलं की हे आलेत आता मस्तपैकी आणि छान पार्टी करूया. आणि रात्री तर वेगळी पार्टी होणार आहे पण आज ही सकाळची ग्रीन नाश्त्यासाठी ग्रीन व्हेजिटेबलची आम्ही पार्टी करणार आहोत आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही बनवणार आहोत. आणि बनवल्याच्या नंतर अजून एक व्लॉग नेक्स्ट येणारच आहे माझा त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा. ओके बाय गाईज. बाय मामा मामी मम्मी.